एक दिवस बळीराजासाठी उपक्रमाअंतर्गत पालकमंत्री आबिटकर उतरले शेतात, पावसात भिजत केली भात लागवड। मुख्यमंत्री प्रशासन गतिमानता अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी या अनोख्या उपक्रमाअंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक वेगळाच अनुभव घेतला। राधानगरी तालुक्यातल्या शेतात भर पावसात भिजतच पॉवर टिलर चालवून चिखलगुट्टा केला आणि त्यानंतर वाफ्यात भात रोपांची लागवड स्वतःच्या हाताने केली। डोक्यावरचा येरळा बाजूला ठेवत मंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांसोबत झुणका भाकरी ठेच्याचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। ते बांधावर शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शेतीशी नाळ जोडण्यासाठी असा प्रत्यक्ष शेतात उतरून काम करण्याचा उपक्रम नव्या दिशेचा आरंभ ठरणार आहे, असं मत पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केलं। 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम, शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रममध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, 300 गावांमध्ये त्या ठिकाणी तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजून सुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगुलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत, आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत, सन्मान्य तहसीलदार आहेत, आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, सर्व कृषी क्षेत्रातले, सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाताची रोप लावण, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे, अशा पद्धतीचा आजचा हा अभिनव असा प्रयोग आहे। आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारी सुद्धा शेतात रोप लावलेत, त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे। यावेळी राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख तसेच कृषी, महसूल आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।